झाली तयार मी. म्हणजे मला खराब झालं टी शर्ट, एकदम खराब झालं काय नाही. तर बघू शकता असं घासून घ्यायचं आणि मस्त भिजून गेलं हे सगळं. तर इथे कानातले आणलेले आहे, थोडीशी ट्रेंडी आहे. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. इतक्यात एक्सरसाइज झाली आणि आता खाते पपया. थोडा असं म्हणजे कच्चा आहे, कच्चा पण नाही म्हणता येणार, पिकण्याच्या त्याच्यावर आहे. तर मी असं डब्यामध्ये कट करून ठेवला आणि तो पण आमच्या झाडाचा आहे. खाली झाड आहे आमचं पपईचं, तिथून तोडून कट करून ठेवले मी अशी. मी एक्सरसाइज झाली की अशी खाते. घर आवरायचं आहे अजून. ट्रिपवरून आल्यावर मी लगेच एक्सरसाइजला सुरुवात केली होती, रोज करते. आणि आता पण एक्सरसाइज झाली माझी. आता हे पपई खाऊन स्वतःचं आवरणार, घर आवरणार. आणि आज थोडं किचन क्लीन करायचं, इतकं खराब झालं ट्रिपवरून आल्यानंतर. त्याची अवस्था खूपच खराब झालेली आहे, नंतर तुम्हाला दाखवते. पूर्ण किचन मला क्लीन करायचं आहे. जसं मी गेली होती फिरायला जाताना किचन क्लीन केलं होतं, तसंच आता आल्यावर परत किचन क्लीन करायचं आहे. म्हटलं करू करू करू, पण आज करून घेणार फायनली. आणि चिमणीचं काय मला भेटलंच नाही लिक्विड, तर मी आता ऑनलाईन मागवणार आहे. बघते आता कोणतं मागवायचं. तर चला आता माझं स्वतःच आवरून घेते. थोडासा पपई खाते, परत ठेवून देणार मी डबा फ्रीजमध्ये. आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा खाईल परत. तर माझं आवडलं आणि आई आल्या होत्या, मग थोडीशी गप्पा मारल्या आणि त्यांना मेहंदी लावून दिली केसांना. कारण आता ते लवकरच जाणार आहे फिरायला, म्हणजे देवदर्शनासाठी. तर त्याच्यामुळे बोलत होती, गप्पा मारत होती आणि आवरायला टाइम भेटला नाही. तर बघू शकता एवढा पसारा दिसत असेल तुम्हाला. सकाळपासून काहीच आवरलेलं नाहीये मी, एक वस्तू नाही उचललेली. तर आता सगळं मला आवरायचंय पूर्ण. तर पहिल्यांदा तर हे कांदे वगैरे मी आता ना आयलँड किचन पूर्ण आवडून घेतलं होतं, मग इथे म्हटलं ठेवायला जागा आहे. तर त्याच्यामुळे मी आता सगळं इथून घेते. खूपच पसारा आहे, काय काय आवडत कळत नाही. आता हे सगळे वस्तू ना मी इकडे ठेवून देणार. आणि गॅस पण घासायचा आहे मला, तर ते पण घासून घेणार. परत जसं आम्ही फिरायला गेलो होतो तसंच तुम्हाला दिसेल आवडतं मी किचन. किचन क्लीन असलं की छान वाटतं स्वयंपाक वगैरे बनवायला. तर आता ह्या सगळ्या वस्तू इथे ठेवून देते. तर जसं ट्रिपवरून आलं ना तसं मला आज वेळ भेटला किचन क्लीन करण्यासाठी. आणि किचन क्लीन केलेले असेल ना तर स्वयंपाकाला पण चांगलं वाटतं. तर आता इथे पटापट सगळ्या वस्तू ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून आणि किचन पूर्ण रिकामं करणार आणि क्लीन करून घेणार. तर चला आता पटापट क्लीनिंग. आंब्याचं झाड आहे आणि आंब्याचं झाड खूप मोह लागलाय आहे, म्हणून मग आंबा कट केला नाही. त्याचा पण अंदाज खूप येतो खिडकीमधून. तर ते जेव्हा आंबे येऊन जातील ना त्यावेळेस कट करू, जेव्हा आंबे होऊन जातील. आणि तुम्हाला माहिती मी पपईच खाल्ली होती एक्सरसाइज नंतर. तर भूक लागली आहे, कांद्याची पात आहे मस्त, एखादी भाकर टाकेल आणि खाणार. पण आवडलं की नंतर. तर आता हे ठेवून देते याच्यावर. आणि आयलँड किचन कसं बरं पडतं, वस्तू इकडे इकडच्या तिकडे ठेवता येतात पटापट. तर हे ठेवून देते आता सगळं. तर इथे मी आता ना सगळ्या वस्तू ठेवलेल्याच आहे आयलँडवर आणि किचन पूर्ण मोकळं करते. तर इथे हळूहळू सगळं, आता ही कढई आहे त्यात तेल आहे ते पण ओतून ठेवावं लागेल आणि पूर्ण क्लीन करून घ्यावं लागेल. कारण ना खाली तेलाचे डाग वगैरे इतके पडलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल. खूपच खराब किचन झालेलं आहे. आणि लहान मुलं असले की घरात लक्षच नसतं म्हणजे किचनकडे जास्त. तर आज मला म्हटलं चला वरची क्लीन केली होती, कारण मी ट्रिपला जाताना वरची जी बॅक प्लॅश आहे ना ती पूर्ण क्लीन केलेलं. म्हटलं ह्यावेळेस नुसतं पुसून घेऊ क्लीनरने. आणि आता फक्त खालचा ओटा क्लीन करायचा आहे. खालचा ओटा बघू शकता किती डाग आहे त्याच्यावर, तेलकट, नंतर धुळीचे वगैरे. ट्रिपवरून आल्यावर कशी धूळ वगैरे खूप जमा होऊन राहते. आणि त्याच्यामुळे मी आता सगळ्या वस्तू इकडे काढून ठेवल्या आणि सगळ्या बिनकामाच्या वस्तू, जे लोणचाचे डबे आहे ना जे आता खातच नाहीये अर्धे अर्धे, ते पण फेकून देणार आहे.
तर म्हटलं जाऊया आता. हा ट्रिपवरून मी खलबत्ता आणला होता वाटण करायला, तर तो पण मला क्लीन करायचा आहे. बघते आता आज वेळ भेटला तर करेल क्लीन, नाहीतर मग नंतर ठेवेल, कारण ती क्लीन करण्याची प्रोसेस थोडी वेगळी आहे. तर ती दाखवेलच मी एका व्हिडिओमध्ये. तर आज जमलं तर आज दाखवेल. तर मी आता ह्या अशा वस्तू सगळ्या पूर्ण गोळा करून ठेवली. कचरा किती आहे तर म्हटलं जाऊ द्या, आता आवडतच नाही. हे पण घासून ठेवावं लागणार आहे. म्हटलं आवडतच नाही, डायरेक्ट नंतरच आवडलं. तेव्हाच आवडलं असतं, पण मग आई आल्या त्या गप्पा मारत बसली होती, त्याच्यामुळे टाइम होऊन गेला. ते पण घासावं लागेल. याच्यामध्ये मी आता पाणी घेते. त्याच्यामध्ये टाकते आपलं डिशवॉशरचं डिटर्जंट. खायचा सोडा पण टाकते, डाळ वगैरे असते ना ती निघून जाते. ते बाजू थोडंसं विम लिक्विड घेते मी. आता थोडं खायचा बेकिंग सोडा असतो ना, बेकिंग सोडा घ्यायचा. बेकिंग सोडा सोडा आहे माझ्याकडे. बेकिंग सोडा आणि बेकिंग सोडा, हा सोडा टाकते थोडासा बेकिंग सोडा. आणि असं आपलं लिक्विड तयार आहे क्लीन करण्यासाठी. गॅस किंवा आपलं किचन ओटा, टाईल्स, तर बघू शकता. तर डब्यातच करून घेतलं मी. जस्ट असं टाकून देते, 5 ते 10 मिनिट ठेवते आणि मग घासून घेते गॅसवरून. तर असं पटकन निघून जातो. तर मी अशा पद्धतीने लिक्विड केलेलं आहे आणि हे लिक्विड टाकून 5 मिनिट ठेवते. मग पटापट आपले सगळे डाग निघून जातात, तेलकट वगैरे. तर चिमणीचं लिक्विड मी आणलेलंच आहे, मागे तुम्हाला व्हिडिओ दाखवलाच. तर चिमणी पण मला 1 दिवस पूर्ण डीप क्लिनिंग करायची आहे. आणि आता मी एप्रन घातलेलं आहे. हे एप्रन आहे ना, मी क्लिनिंगला वापरते आणि एक एप्रन आहे ते स्वयंपाकासाठी वापरते. तर जेव्हा आपण क्लीन करतो ना, आता माझ्या ओट्याला पट्टी नाही, वॉटर पट्टी नाहीये, कारण आता न्यू ट्रेंडीनुसार वॉटरपट्टी जास्त म्हणजे बसवत नाही. तर त्याच्यामुळे थोडंसं ना ड्रेसला लागते घाण वगैरे क्लीन करताना. तर मग मी ॲप्रॉन घालून घेतला आणि मागची फरची आहे ना
थोडीशी क्लीन करून घेते आणि पटापट डाग निघून जात आहे, कारण आपण ते लिक्विड टाकलेलं होतं आणि त्या लिक्विडने सगळे डाग पटापट घासले जातात. आणि गॅस कसा माझा व्हाईट कलरचा आहे, तर लगेच खराब होतो, 5-6 दिवसांनी लगेच पटकन खराब होऊन जातो. काळा झाला आहे. आणि मतलब तारेचा ब्रश आहे, DIY ला भेटतो हा. म्हणजे असे 4 त्याच्यामध्ये भेटतात वेगवेगळे, 2 तारेचे आणि 2 असे सिलिकॉनचे असतात ते प्लास्टिक वाले. एकदम मस्त क्लीन करून घेतलं आणि एकदम बघू शकता एकदम छान क्लीन झालेला आहे. आता भूक मी आता वाजली 4:30 वाजले आहे. चहा गेले कडे कॉफी कडे ठेवून घेते आणि त्याच्यावरती स्टँड आहे ना ते घालून घेणार. डिशवॉशरला पटकन डिशवॉशर लावून देते आणि ते भांडे त्यात लावून देते म्हणजे पसारा पण करून जाईल. गॅस आपला क्लीन झाला, ओटा क्लीन झाला, वाळू पण गेलं, सगळं छान क्लीन झालेलं आहे.
आता वस्तू ठेवून घेते मी सगळ्या. आणि ह्या वस्तू पण काढायच्या आहे मला, ज्या लागत नाही त्या. हे लोणचं वगैरे काय असेल ना ते काढून टाकते सगळं. खूप हे झालं तर पिशवीत ठेवते. आता इथे जे लागतं ना ते ठेवते आणि एक्स्ट्राचा कचरा काढून घेते. तर इथे मी माझी ही सिनेमन आहे वेट लॉस साठीची आणली होती. तर ही आहे कुठली बंगालची कोलकाताची सिनेमन आहे ही, नाही श्रीलंकेची, बरोबर श्रीलंकेची सिनेमन आहे हे. तर तिथून घेतली होती, म्हणजे उटीवरून घेतलेली. तर वेट लॉस साठी खास असते दालचिनी श्रीलंकेची. तर ती मी रोज पाण्यामध्ये उकळवून पिते. तर मग आता ती इथे ठेवते कारण रोज लागते मला. आणि ते गुलकंद बनवलं होतं ते पण ठेवते. तर आता इथे किचनवर ज्या वस्तू होत्या ना नेहमीच्या त्या ठेवून देते. आणि आपलं किचन बघू शकता एकदम क्लीन आणि एकदम चमकतंय, किती छान दिसतंय. थोडा वेळ लागतो पण एकदम भारी दिसतं किचन. तर सगळ्या गोष्टी मी काढून घेतल्या आणि बाकीचे एक्स्ट्रा चॉपिंग बोर्ड वगैरे मी ठेवून देते सगळीकडे दुसरीकडे. आणि जे लागतात ते ठेवते आणि बाकीच्या ज्या नाही लागणार त्या वस्तू ठेवून दिल्या. आणि असं माझं किचन मस्त क्लीन झालेलं आहे. चला निघून जाते. त्याच प्रकारे करून बघणार मी. आणि तुम्ही कशी करता खलबत्ता क्लीन, नवीन जर दगडी खलबत्ता आणला तर कशी क्लीन करता ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर इथे मी आता साईडला ठेवते आणि डिशवॉशरची भांडी लावून देते. आणि बरं वाटतंय, एकदम क्लीन छान दिसतंय एकदम. आता किचन क्लीन झालेलं आहे. तर आता म्हटलं चला भांडे लावून देऊ डिशवॉशर मधले. आणि ते भांडे मी लावून देते. आणि जे किचन मध्ये साचले ना भरपूर भांडे ते सुद्धा मी घासण्यासाठी लावून देणार. आणि जे रात्रीचे निघतील ते हाताने वगैरे घासून घेणार, कारण थोडेच निघणार आहे मला माहितीये. कारण आता मी सगळे जे आहेत ना ते सगळे मी भांडे लावून देणार. आणि इथे आपले भांडे जे क्लीन झालेले आहे ते पूर्ण मी लावून देते. तर अशा पद्धतीने माझं मी किचन क्लीन करत असते नेहमी. आणि डिशवॉशर असलं की खूपच उपयोगात पडतं, कारण भरपूर भांडे त्यात घासले जातात काचेचे वगैरे, जे काचेचे आपण हाताने नीट घासू शकत नाही किंवा मग तुटण्याची शक्यता असते, ते एकदम मस्त निघून जातात. तर बरण्या वगैरे ग्लासेस बघू शकता किती मस्त निघालेले आहेत. तर ते छान मस्त निघून जातात. आणि कप वगैरे ते पण मस्त क्लीन होतात. तर आता मी पटापट सगळं आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. चला
तर इथे मी डिशवॉशरला भांडी लावून दिलेलं आहे, एक्स्ट्राचे भांडे घासून घेतलेले आहे. आता आयलंड किचनवरचं मी सगळं क्लीन करून घेणार आणि आयलंड किचन पण पुसून घेणार आणि आपलं किचन एकदम क्लीन होतंय हळूहळू बघू शकता. आणि साईडला तुम्हाला बादी दिसत असेल व्हाईट कलरची, त्यात टूल्स आहे वैभवचे, जे आम्ही ट्रिपला नेले होते गाडीमध्ये, त्यांची म्हणजे काही काही गाडीमध्ये लागणारे टूल्स वगैरे तर ते सोबत ठेवता नेहमी आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा, कारण कधी पण यूज म्हणजे करता येतील ते, त्याच्यामुळे तिथे ठेवून दिली. आता थोड्या वेळाने ती ठेवून देते मी आणि आयलंड किचन पण पूर्ण क्लीन करून घेते. तर आता असं झालं की कधी पूर्ण क्लीन करणार आणि कधी मी चहा पिणार किंवा कॉफी पिणार, कारण थकले मी, कारण खूप 1.5-2 तास झाला पूर्ण किचन आवरते मी. आणि पण किचनला थोडासा वेळ दिला तर इतका सुंदर दिसतं ना किचन बघू शकता. तर आयलंडवरच्या सगळ्या वस्तू मी उचलून घेणार आणि मस्त क्लीन करून घेणार. आणि आयलंड असं आहे की त्याच्यावर विहांचे बुक्स, कियाराच्या खेळण्या अशा खूप येऊन राहतात, तर सारखं मला क्लीन करावं लागतं आणि सारखा पसारा येऊन राहतो त्याच्यावर. पण खूप उपयोगात पडलं मला आयलंड किचन, कारण हे आमच्या याच्यात नव्हतं प्लॅनमध्ये, पण मीच नंतर म्हणजे खूप फोटोज वगैरे बघितले की आपल्या घरात पण आयलंड किचन असावं. तर हे आयलंड किचन इतकं म्हणजे सुंदर पण दिसतं आणि युजफुल पण आहे. त्याच्यात भरपूर मोठे मोठे ड्रॉवर्स आहेत की त्याच्यामध्ये माझे सगळे भांडे मावतात आणि डबे मावतात एका साईडला. तर मस्त दिसतं आणि छान पण दिसतं. आणि मला लवकरच तिथे चेअर घ्यायची आहे, आपल्या हाय चेअर, ज्या बार चेअर असतात ना त्या घ्यायच्या आहे. आणि इतकं सुंदर दिसणार आहे, म्हणजे जे नाश्ता करायला वगैरे, मला भाजी निवडायला खूप उपयोगात पडतं हे आयलंड किचन. खूपच छान आहे. जर तुम्ही किचनचा नवीन प्लॅन करत असणार तर तुम्ही आयलंड किचनचा विचार करा, खूपच उपयोगात आहे. सगळे भांडे त्याच्यात मावून जातात बघू शकता. तर इथे मस्त झालेलं आहे माझं किचन आवरून. कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि इतकं क्लीन चमचम एकदम चकचक असं दिसतंय छानपैकी. आणि आता मी ते मस्त चहा ठेवणार आणि हे एक्स्ट्राचं तेल होतं ते ओतून ठेवते आणि त्या पण कढया घासून घेणार. तर अशा पद्धतीने माझं मी किचन पूर्ण क्लीन करत असते नेहमी. आणि डिशवॉशरचे पण भांडे आता होतच येतील. तर खूपच छान दिसतंय किचन, मला तर खूपच आवडतंय. आणि असं वाटतं काहीच करावं नाही त्याच्यामध्ये, असंच मस्त छान बघत राहावं असं वाटतं. आणि किचन क्लीन असलं की स्वयंपाकाला पण छान मजा येते आणि छान आपण खुश राहतो आणि नवीन नवीन गोष्टी करायला एकदम कंटाळा येत नाही. पण किचन एकदम खराब असलं तर खूप कंटाळा येतो करायला काही म्हणजे स्वयंपाक वगैरे. तर इथे माझं किचन क्लीन झालं आहे. किचन तुम्हाला आवरलेलं आहे छानपैकी आणि इतकं छान दिसतं ना गॅस टॉप. आणि आपलं आयलंड किचन पण मस्त दिसतंय बघू शकता. आणि आता उद्या वगैरे देव्हाराचं पूर्ण क्लीन करायचं आहे. पूर्ण देव्हारा क्लीन करून खचपुसून वगैरे छानपैकी क्लीन करून काढायचं आहे. एक एक गोष्टी पूर्ण क्लीन करायच्या आहे मला. तर आता मस्त दूध तापत ठेवलं, चहा ठेवते विदाऊट शुगर. चला मला जेवायचं होतं पण आता भूक गेली, कारण आता वाजले 5:45 आणि आता डायरेक्ट जेवणारच मी लवकर. आता म्हणून चहा ठेवते, चहाचा टाइम झालाच आहे. चला भांडे लावले ते पण 51 मिनिट बाकी आहे, ते पण होऊन जातील. आणि इथले एक्स्ट्राचे भांडे घासले. आणि ह्या तेलकट आता कढई आहे ना, याच्यात मी थोडं असं वळू देईल तेल आणि ते ओतून घेणार. म्हणजे त्याच्यात नाही ओतणार, जे आपण खरकट फेकतो ना त्याच्यामध्ये टाकून देईल, कढया घासून घेईल. तर वेळेवर जर लोखंडी कढया घासली ना तर चांगल्या असतात, कारण मग इथं खूप असं जाड घासायला खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे. तर थोडंसं गरम पाणी करणार, आधी तेल काढून घेणार, गरम पाणी करणार आणि मग घासणार. आणि इथे आपला चहा पण करेल मी. आता दूध तापून घेते आधी. आणि बघू शकता किती चमकतोय आपला किचन मस्त छानपैकी ना, छान दिसतंय. फक्त चिमणीच खराब झालेली आहे, बाकी तर हे पूर्ण क्लीन झालेलं आहे. त्याच्यानंतर आयलंड किचन पण मस्त क्लीन करून घेतला. तर तुम्ही माझं चहाचा सेक्शन बघितलंच असेल मागे. मस्त छान चहा, वेगवेगळे चहा आहे, कॉफी बीन्स आहे, वास खूप छान येतो. तर कॉफी पिऊन पिऊन आता खूप हे झालं, तर आता चहा ठेवते. तर हा जिंजर चहा होता, जिंजर नाही मसाला चहा होता. आणि इथे आता जिंजर चहा बाकी आहे. त्याच्यानंतर लेमन आणि चॉकलेट चहा बाकी आहे. आणि काय म्हणता आपला इलायची चहा संपला. आता हा मसाला चहा आहे. तर माझ्यासाठी मस्त मसाला. तर मी कशी करते माझ्यासाठी विदाऊट शुगर, पाणी टाकते, चहा टाकते, चहा पावडर
आणि त्याच्यानंतर हा त्या दिवशी मी मार्टमधून गुडविलमधून नाशिक मसाला चहा घेतलेला आहे, तर तो टाकणार. माझ्याकडे इतके चहाचे प्रकार वेगवेगळे, कॉफी वगैरे काय काय आहे. मी 1 कपला 1 चिमूटभर टाकणार, 2 कप असेल तर 2 चिमूटभर. तर असा मस्त चहा ठेवलेला आहे, मसाला चहा. आणि त्याच्यात दूध टाकणार ना तर कळलं की माझा विदाऊट शुगर टी तयार होतो. आणि ते ना सकाळी मी अंडा करी केली होती, विहारला नाश्त्याला देते, आता भात देते नाश्त्याला, म्हणजे नाश्त्यात जेवणच आहे त्याचं. 2 देऊ नंतर 2 देऊ ना. हा तर गरम केली आणि इथे अंडा करी, राईस विहानसाठी, कारण सकाळी विहाननी ना हेच खाल्लं, काय म्हणतात आपलं पास्ता आणि तूप साखर पोळी. तर तिथे विहानचं तयार आहे, इथे माझा चहा पण होतोय. चला वाजले आहेत 5:30 वगैरे वाजलेले आहेत. आणि इथे बाहेर असा उजेड आहे, मिरच्या वाळत केल्या होत्या आणि छान असं वातावरण आहे. आणि इथे आपला चहा आणि काम आवरल्यानंतर इतकं छान वाटतं आणि इतकं फ्रेश वाटतं. इथे आता मी हे घेते आणि मस्त असं चहा पिते. तर पूजा पण झाली आणि मी ना याच्यामध्ये हे लावून देते, काय म्हणता, कापूर. तर छान असं वास येतो घरामध्ये. आणि इथे गेली होती शेजारच्या मावशींकडे, तिथे हळदी कुंकू होतं आणि इतकी अचानक त्यांनी बोलवलं, काहीच आवडलं नाही, अशीच गेली. टी-शर्ट घातला फक्त हा आणि पटकन गेली. त्यामुळे तशीच आहे, काही नाही, त्यांना माहिती ना तशीच आहे म्हणे. तर मग तशीच गेली. तर हळदी कुंकू होतं आज त्यांच्या इथे. तर मला पण कधीतरी हळदी कुंकू ठेवायचं, आता पुढच्या वर्षी मी नक्की ठेवणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार. तर लग्न झालं त्याच्या पहिल्या वर्षी हळदी कुंकू ठेवलं होतं त्यावेळेस मी. त्याच्यानंतर मग काही जमलंच नाही, विहान झाला. त्याच्यानंतर म्हणजे विहान कियारा असे दिवस हे होत गेले. तर मग त्या बोलल्या की तू ठेवत जा, तू पण ठेवत जा. मग म्हटलं आता पुढच्या वर्षी वेगळी करेल. तर मस्त छान वाटलं, गप्पा वगैरे माळा झाल्या. तर आता इथे भात टाकलेला आहे, भात तो होतोय. आणि मी ना कानातले आणले होते. कुठून आणले होते? DIY मधून. इतकी भारी कानातले, थोडे फंकी कानातले आहे. 3 जोड आणले, 3 का 4 काय माहिती. तर ते तुम्हाला दाखवते मी. तर इतके सुंदर आहे ना, म्हटलं ह्यावेळेस थोडे वेगळे कानातले घेऊ आणि आता ट्रेंडी आहेत, तर ते तुम्हाला दाखवते. तर इथे कानातले आणलेले आहेत
थोडीशी ट्रेंडी आहे, बघू शकता. खूप सुंदर आहे ही तर ऑरेंज. त्या दिवशी मी घेतल्या घातली. DIY ला अशी आलेली आहे. मेटल आहे पण हलकं आहे आणि छान क्वालिटी वाटली मला त्याची. आणि थोडी फंकी आहे, ऑरेंज कलर आहे तर खूपच मस्त दिसते. तर तुम्हाला दाखवते एक असं लावून, बघू शकता. तुला अशी दिसतात. तर मस्त फंकी आहे आणि छान आहे. मला खूपच आवडले. बघितल्या मी लगेच घेऊन टाकले. त्याच्यामधला एक ग्रीन कलर होता आणि ऑरेंज कलरचा खूप आहे असे ऑरेंज कलर. कारण ऑरेंज कलर आता ना कशावर पण मॅच होतो, व्हाईट याच्यावर वगैरे. आणि आता उन्हाळा येईल ना, उन्हाळ्यामध्ये अशी फंकी कानातले खूप छान दिसतं व्हाईट ड्रेसवर, किंवा व्हाईट तुम्ही टी-शर्ट घाला, जीन्स घाला, त्याच्यावर खूप छान दिसते. तर अशी घेतलेली आहे ऑरेंज. त्याच्यानंतर हे मला आवडले. तर मी हे ग्रीन कलर आहे, तुम्हाला दाखवते. ते कोणतं मटेरियल होते नाही माहिती, रबरासारखंच प्लास्टिक, पण खूप छान आहे, स्टर्डी एकदम, बघू शकता. आणि हे पण छान दिसतात असे फंकी ड्रेसवर वगैरे, तर जीन्सवर वगैरे बघू शकता. तर अशी दिसत आहे. तर मस्त असं ग्रीन कलर आहे. ग्रीन म्हणजे पॅरेट ग्रीन कलर आहे आणि हे पण छान दिसतं. म्हणजे मला अशा टाईपचे घ्यायचेच होते तर मिळाली मला तिथे. तर हे त्याची किमती सांगते मी आधी. तर हे 85 रुपयाचं आहे, पण मला मिळालेलं आहे 63 काहीतरी मिळालेलं आहे. 63 की हां 63 मिळालेलं आहे. आणि हे ना 71 रुपयाचं आहे. तर हे मला मिळालेलं आहे 65 रुपीचं. हे असे. तर हे एकच होतं तिथं, बाकी नव्हते. मग त्याच्यामध्ये हे एकच लास्ट उरलेलं, मग मी घेऊन टाकलं पटकन. आणि त्याच्यानंतर हे एक इतकं आवडलं ना मला, खरंच खूपच छान आहे, एकदम मस्त आहे. म्हणजे समरमध्ये खूपच छान दिसणार आहे. तर त्याला सुद्धा फिरकी आहे एक. अरे मी कधी बघितलं नव्हतं हे फिरकीचं ऑप्शन. तर असं आहे. बघू शकता. मला तो व्हिडिओ बंद झाला तर असं दिसतंय. तर हे तर खूपच छान एकदम प्रिटी आहे. येलो कलर आहे. तर त्याच्यामध्ये पिंक कलर पण होता आणि येलो कलर तर एकच होता हा, पण पिंक कलर आहे छानपैकी. तर असं मस्त घेतलेलं आहे मी कानातल्यांची शॉपिंग. तर हे फिरकी लावून देते असं, बघू शकता. त्याच्यानंतर हे त्याच्या आधी घेतलं होतं मी, हे रिलायन्स खालचं आहे ना जिओ मार्ट, तिथे घेतलेले 2-3 जोड आहे. पण मी एक दाखवते, म्हणजे उन्हाळ्यासाठी बेस्ट तुम्हाला दाखवते. तर हे पण मस्त फंकी. मला ऑरेंज, व्हाईट, येलो, बेबी पिंक असे कलर खूपच आवडतात. त्याच्यामध्ये सगळे कलर आहे, बघू शकता असं. तर हे आहे म्हणजे उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट आहे. तर अशी इयरिंगची शॉपिंग केली होती मी. तर त्याला भात पण झालेला आहे. आता काय ते लाईक करते आणि ब्लॉग इथे सेंड करते. आज हो 5चा ब्लॉग बघायला आवडला असेल. आज मी किचन क्लिनिंग केली पूर्ण दिवस त्याच्यातच केला. तर तो ब्लॉग बघायला आवडला असेल, म्हणजे किचन क्लिनिंगचं माझा आवडला असेल बघायला, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ इथे सेंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि बाय बाय.